सर्व महामानवांना वंदन करतो। आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त इथे एकत्र जमलेलो आहोत आणि सितारा आयकॉन राज्यस्तरीय पुरस्काराचं आयोजन देखील इथं करण्यात आलेलं आहे। त्याबद्दल सुरुवातीलाच आयशाताई आणि आपल्या तृप्तीताईंचं मी आभार मानतो आणि इथं बोलवलं, मान सन्मान दिलेला आहे आणि आता या लेकरांच्या आधी मला बोलायची संधी पण मिळालेली आहे। त्यामुळं एक 2-3 मिनिटातच बोलेल, बिकॉज तुम्ही खूप वेळापासून वाट पाहताय आणि हा प्रोग्राम कधी संपेल, आपापले पुरस्कार घेऊन घरी कधी जाल अशी फिलिंग देखील असेल आपल्या सर्वांना। परंतु इथं आजच्या या दिवशी जेव्हा स्त्री शक्तीचा जागर आपण करतोय, तर थोड्या अंशी आपल्या असलेल्या जबाबदाऱ्या देखील मला इथं आपल्या सर्वांसमोर व्यतीत करायची इच्छा व्यक्त झालेली आहे। मी देखील तुमच्या सारख्याच एका स्त्रीचा मुलगा आहे, किंबहुना तुम्ही तरी काही अंशी वधारलेला असाल, परंतु आज सहाय्यक आयुक्त म्हणून काम करत असताना मला माझं लहानपण आठवलं आणि ज्या स्त्रीने मला घडवलंय तिचा मान सन्मान तिला देण्याची माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाली। मला इथं आवर्जून सांगायला आवडेल की मी एका झोपडपट्टीत जन्माला आलोय। आज जरी तुम्ही मला या लेवलचा मान सन्मान देत असाल, माझी आई जिचा आज मान सन्मान होणं गरजेचं आहे, ती आपल्या सारख्यांच्या घरामध्ये धुणं भांडी करणारी आई। तिने आम्हाला ज्या पद्धतीने घडवलं, जे संस्कार दिले आणि ज्या पद्धतीने आमची अपब्रिंगिंग केली, त्यामुळं किंबहुना तुमच्यातलाच तुमचा एक भाऊ अशा पद्धतीने इथे येऊन समाजाला रिप्रेझेंट करू शकला। मग आजच्या या दिवशी जेव्हा स्त्री शक्तीचा जागर होतोय आणि स्त्रीच्या, आपण म्हणतो ना की स्त्रीनेच आम्हाला जन्माला घातलंय, तुम्हालाही जन्माला घातलंय, तेव्हा जेव्हा या स्त्रिया आपल्या अपत्यांना जन्माला घालतात, समाजाच्या गावगाड्यामध्ये सोडतात, तेव्हा त्यांचीच ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या अपत्यांवर त्या दर्जाचे संस्कार करावे, त्या लेवलचा आपला समाज घडवावा। महात्मा फुले म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी। याचा अर्थ असा आहे की या समाजाच्या जडणघडणीमध्ये आपल्या सर्वांचा रोल अतिशय महत्वाचा आहे आणि त्या स्त्री शक्तीचा जागर आज इथं अशा पद्धतीने करण्यात आलेला आहे। त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो, संस्थेचं देखील धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी अशा पद्धतीने हा उहापोह केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केलेला आहे। बोलण्यासारखं खूप आहे, पुढचे 1-2 तास बोलण्याची माझ्या धमक देखील आहे, परंतु आपण सर्वजण इथं व्याकुळ झालेले आहेत, त्यामुळं मी माझ्या शब्दांना विराम देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय।